आज आपण पुरी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला प्रथम बटाट्याची सुकी भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचं वाटण, कोथिंबीर, लसूण आणि स्मॅश बटाटा लागणार आहे। बटाट्याला उकडून घ्यायचा आहे आणि स्मॅश करायचा आहे। त्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण टाकायचा आहे। आता लसणाची पेस्ट थोडीशी लाल झाली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। आता कांद्याला 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर, हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। त्यानंतर बटाटा टाकायचा आहे आणि हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही झाली आपली बटाट्याची भाजी तयार। त्यानंतर आपण बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, स्मॅश बटाटा, शेंगाचं वाटण, कोथिंबीर। त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये 2 मोठे चमच तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा थोडासा लाल झाला की त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्यानंतर हळद। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेंगाचं वाटण टाकायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला काळं तिखट टाकायचं आहे। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बटाटा टाकायचा आहे आणि हे मिश्रण एकत्रित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे। त्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि 5 मिनिटे भाजीला छान असं उकळून घ्यायचं आहे। आता आपली भाजी उकळून झालेली आहे। ही झाली आपली बटाट्याची रस्साभाजी तयार। आता आपण पुऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे। 5 मिनिटानंतर मी याचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची एक पोळी लाटून घेतलेली आहे। आता त्यानंतर वाटीच्या मदतीने मी पुऱ्या बनवणार आहे। तर माझ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत। आता इथं तेल गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत। आता माझ्या ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। ह्या झाल्या पुऱ्या तयार। ही झाली आपली पुरी भाजी तयार।